महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। बडोदा रत्नागिरी रेल्वे कायमस्वरूपी सुरू करा, कोकणवासियांची रेल्वे प्रशासनाकडे जोरदार मागणी। 252 गावांच्या अध्यक्षांचा पाठिंबा, बडोदा DRM यांना निवेदन। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बडोदा रेल्वे डिव्हिजनने सुरू केलेल्या बडोदा रत्नागिरी विशेष रेल्वेला कोकणवासियांचा मोठा प्रतिसाद मिळत असताना ही सेवा केवळ सणापुरती का, असा सवाल उपस्थित करत ही रेल्वे कायमस्वरूपी सुरू करण्याची जोरदार मागणी अखिल महाराष्ट्र युवक संघटनेने केली आहे। या मागणीसाठी संघटनेचे अध्यक्ष विजय श्रीपत जाधव, किशोर केसरकर तसेच महाड पोलादपूर तालुक्यातील मराठा समाजातील 252 गावांचे अध्यक्ष यांच्या वतीने बडोदा रेल्वे विभागाच्या DRM यांना निवेदन सादर करण्यात आले। कोकणाला जोडणारी रेल्वे सेवा हवी। गणेशोत्सव आला की मुंबई, गुजरात आणि देशांच्या विविध भागात रोजगार, व्यवसाय व शिक्षणासाठी स्थायिक झालेला कोकणवासी आपल्या मातीच्या ओढीने गावाकडे धाव घेतो। मात्र प्रवाशांची वाढती संख्या आणि मर्यादित वाहतूक व्यवस्था, त्यामुळे रेल्वे व रस्ते वाहतुकीवर प्रचंड ताण निर्माण होतो। याच पार्श्वभूमीवर बडोदा रत्नागिरी विशेष रेल्वे सेवा सुरू झाल्याने गुजरातमधील कोकणवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे। मात्र कोकणवासियांचा प्रवास केवळ गणेशोत्सवापुरताच मर्यादित नाही, मग रेल्वे सेवा मात्र सणापुरतीच का, असा थेट सवाल आता उपस्थित करण्यात आला आहे। प्रवाशांची गरज कायम, मग रेल्वे ही कायमस्वरूपी हवी। बडोदा आणि गुजरात परिसरात महाराष्ट्रातील हजारो नागरिक वास्तव्यास आहेत। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि कोकणातील इतर भागांशी त्यांचे सामाजिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक संबंध आहेत, त्यामुळे वर्षभर या मार्गावर प्रवाशांची गरज आहे। गणेशोत्सव, दिवाळी, होळी, उन्हाळी सुट्ट्या, लग्न समारंभ आणि कौटुंबिक कार्यक्रमांसाठी वारंवार कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना कायमस्वरूपी रेल्वे सेवा मिळणे ही काळाची गरज आहे। अखिल महाराष्ट्र युवक संघटनेचे अध्यक्ष विजय श्रीपत जाधव यांनी रेल्वे प्रशासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून बडोदा रत्नागिरी मार्गावर नियमित सेवा सुरू करावी अशी मागणी केली। 252 गावांचा एकमुखी आवाज, या मागणीला महाड पोलादपूर तालुक्यातील मराठा समाजातील 252 गावांच्या अध्यक्षांचा पाठिंबा मिळाला आहे। त्यामुळे ही केवळ एका संघटनेची मागणी नसून कोकणातील प्रवाशांच्या मूलभूत वाहतूक गरजेशी संबंधित प्रश्न असल्याचे स्पष्ट झाले आहे। बडोदा रत्नागिरी रेल्वे कायमस्वरूपी झाल्यास गुजरातमध्ये राहणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांसह कोकणातील हजारो कुटुंबांना मोठा फायदा होणार आहे। त्याचबरोबर रस्ते वाहतुकीवरील वाढता ताण, प्रवासाचा वेळ आणि प्रवाशांची गैरसोय कमी होण्यास मदत होईल। आता आश्वासन नव्हे, निर्णय हवा। गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वे सुरू करून प्रवाशांची गरज प्रशासनाने मान्य केली आहे, मग हीच गरज वर्षभर असताना सेवा केवळ काही दिवसांपुरतीच का, हा प्रश्न आता रेल्वे प्रशासनासमोर उभा राहिला आहे। त्यामुळे बडोदा रत्नागिरी विशेष रेल्वे तात्पुरती ठेवण्याऐवजी कायमस्वरूपी नियमित रेल्वे सेवेत रूपांतरित करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। कोकणवासियांचा प्रवास सणापुरता नाही, त्याची रेल्वेची गरजही सणापुरती नाही। त्यामुळे आता रेल्वे प्रशासनाने दखल घेऊन ठोस निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। या मागणीवर रेल्वे प्रशासन काय निर्णय घेते याकडे बडोदा, गुजरात तसेच रायगड, रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातील प्रवाशांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी प्रकाश कदम सहतृप्ती होईल, पोलादपूर। आज रोज बडोदे, महाड, पोलादपूर तालुका मराठा समाज आणि अखिल महाराष्ट्र युवा संघटनेच्या नेत्याहेठळ आज रोज आम्ही प्रतापनगर DRM ऑफिसला आवेदनपत्र देण्यासाठी आलो होतो आणि DRM श्री राजू भडके साहेबांना भेटून त्यांना जी बडोद्यापासून गणपती स्पेशल ट्रेन ज्या 3 चालू होणार आहे त्यापैकी एक 0913 जी संध्याकाळची आहे तिला कंटिन्यू करण्यासाठी, म्हणजे रात्री 10 वाजता इथून निघून रत्नागिरीला जाईल, त्याचप्रमाणे रत्नागिरीवरनं 10 वाजता बडोदा येईल, याची आम्ही व्यवस्था करण्यासाठी DRM साहेबांना रिक्वेस्ट केलेली, आवेदनपत्र दिलेलं आहे। DRM साहेबांनी आम्हाला शांतीने ऐकलं आहे आणि त्यांनी त्यांच्या रीतीने आम्हाला पॉझिटिव्ह निर्णय दिलेला आहे, पण ते त्यांच्या हातामध्ये नाही आहे। ते आमची माग जी आहे ती वरती पाठवतील, वरती मग ते लोक, कारण ही जी ट्रेनची आपण मागणी करतोय ती 3 डिव्हिजनमधनं जाती, एक तर बरोडा डिव्हिजन, मुंबई डिव्हिजन आणि कोकण, म्हणजे त्या 3ही डिव्हिजनच्या अधिकाऱ्यांसाठी लोकांची साठगाठ होईल, बोलणं चालणं होईल। त्यानंतर जो निर्णय घेईल त्याप्रमाणे ते आपल्याला मंजुरी देतील। तरी आम्ही एक रिक्वेस्ट केली आहे की आता 3 ट्रेना चालू आहेत, त्यात ही एक ट्रेन आहे ती 1 दिवसासाठी तरी 10 वाजता चालून बघा, म्हणजे त्यांना जर ट्रॅफिक मिळाला
तर ते लोकही आपली ट्रेन नक्कीच चालू करतील अशी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे मी त्यांच्या आणि आता माझ्या महाड पोलादपूर तालुका मराठा समाजचे 252 गावाचे जे मेन अध्यक्ष आहेत, वयस्कर आहे, युवा आहे, ते सगळ्यांच्या आमच्याबरोबर उभे राहिले. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. प्रेस मीडियाचा बी मी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत, जय भवानी, जय शिवाजी. किशोरभाई केसारकर, महाराष्ट्रीयन समाज सामाजिक कार्यकर सलाहकार.